हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या हट्टाखातर जीआर काढला। हा जीआर म्हणजे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचं डेथ वॉरंट आहे। त्याला कोर्टात आव्हान देऊ हा बेकायदेशीर जीआर रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा ओबीसी चळवळीचे कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी दिला आहे। आपसात बोलू नका। या जीआर आधारे ओबीसी समाजाचा डेथ वॉरंट या सरकारने साइन केलेलं आहे। सरकारने आम्हाला सांगितलं होतं, आश्वस्त केलं होतं, लेखी दिलं होतं की ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का लागणार नाही। पण आजचा हा जो जीआर सरकारने काढलेला आहे, या जीआरमुळे ओबीसी आरक्षण जवळजवळ संपुष्टात येईल। कारण याच्या एक प्रकारे कुणबी समाजाला, मराठा कुणबी समाज आहे त्याला ओबीसी मध्ये एक राजमार्ग, एक व्हीआयपी पास, एक गेटवे एक प्रकारे या जीआरने या सरकारला दिलेला आहे। हा जीआरच आपण जर बघाल तर अतिशय खोडसाळ आहे। हैदराबाद गॅझेटियरच्या अनुषंगाने मराठा समाजातील व्यक्तींना मराठा कुणबी मराठा हे दाखले देण्यात, निर्गमित करण्यात हा जीआर आहे। याचा अर्थ सरकार हे मान्य करते की मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे आहेत। 1921चा हैदराबाद गॅझेटियर आणि 1931चा हैदराबाद गॅझेटियर या दोन गॅझेटियर्सच्या अनुषंगाने आज राज्य सरकारने हा जीआर काढला आहे। काय म्हणतो हा हैदराबादचा गॅझेटियर? हे बघा, याच्यामध्ये जातींची नोंद आहे। याच्यामध्ये के अल्फाबेट खाली 28 नंबरला कुणबी ही वेगळी जात म्हणून नमूद आहे आणि एम या अनुषंगाने एमच्या अंडर 20 नंबरला मराठा आहे। मग जर सरकारचं या गॅझेटद्वारे जर लॉजिक असेल की कुणबी आणि मराठा एक आहेत, मग या लिस्टमधला कुठल्याही जातीचा दाखला घेऊ शकतात। तर अशा जीआर बेकायदेशीर हा बेकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे। आम्ही हे जीआर सहन करणार नाही। हे सरकारने शुद्ध फसवणूक केली आहे, ओबीसी समाजाची पण केली आणि मराठा समाजाचीही केलेली। कारण हा आम्ही इमिजिएटली 100% आम्ही चॅलेंज करणार लगेच कोर्टामध्ये, आणि कोर्टामध्ये 1 मिनिटही टिकणार नाही।